बातमी जळगावातून आहे। जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज रोड शो पाहायला मिळणार आहे। प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानामध्ये उतरलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात असणार आहेत। जळगावमध्ये त्यांचा रोड शो सुद्धा पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जळगाव महानगरपालिकेला जाग सुद्धा आलेली आहे। या दौऱ्याची आणि रोड शोची सुद्धा जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। सोबतच रोड शोला होणाऱ्या जिथून हा रोड शो सुरू होणार आहे तिथल्या रस्त्याची सुद्धा डागडुजी आता केली जाते आहे। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यांवर खड्डे या ठिकाणी पडलेले आहे। त्या खड्ड्यांच्या दुरुस्ती या ठिकाणी करण्यात येत आहे। जर विचार केला तर जळगाव शहरामध्ये या ठिकाणी खूप दिवसापासून रस्त्यावर खड्डे हे पडलेले आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधीच जळगाव महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी खड्ड्याची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून जळगाव शहरात रस्त्यावर खड्डे असल्या कारणाने जळगावकर नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्या कारणाने कुठेतरी जळगाव महानगरपालिकेला आहे उशिरा का होईना सुचलेलं शहाणपण आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या विकासाच्या गोष्टी जळगावकर नागरिकांना करणाऱ्या जळगाव महानगरपालिका आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधीच या ठिकाणी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी रस्त्याची करत आहे। डागडुजी या ठिकाणी करण्यात येत आहे। जळगावकर नागरिकांना उशिरा का होईना या ठिकाणी काम होत असल्यामुळे एक आनंदाचं देखील वातावरण आहे। मात्र जळगाव शहरातील इतर रस्ते देखील जळगाव महानगरपालिकेने दुरुस्त करावे अशी मागणी सर्वसामान्य जळगावकर नागरिकांकडून करण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।